मान्य आहे माझ्याकडून खूप काही चुका झाल्या, पण तुम्ही जे मोठं मन करून त्या पत्रात घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मम्मी आनंद आहे, सब मंगल खूप छान देख आहे, आशीर्वाद द्या तिला. जातीतून जा मम्मीला एकदा मिठी मारणार जा पडत जा माझ्या लेकराचा सब मंगल आहे. यस दिस इज द परिवर्तन. हे परिवर्तन हे परिवर्तन सब मंगल सब मंगल मस्त करायचा. हा अजून कुठल्या लेकीला बोलायचं एका मिनिटासाठी? कुठल्या लेकीला? वेळ खूप झाला. यस ये बरा ये. मला पप्पा नाहीये, मग मला लहानपणापासून खूप मोठं केलं, म्हणजे तिने केलं, त्याच्यासाठी मी तिची आयुष्यभर आभार आहे. ताई या जरा काही या ताई जा लेकराचा जा पळत पळत जा बाळा. अशा वाघिणी सुद्धा आहेत लक्षात घ्या. बापाची कधीही कमी त्यांनी तुला जाणून दिली ना. सा मंगल सब आनंद खूप खूप असेल खूप असेल. बापानं महेशला फोन केला पाहिजे, महिन्यात असलं काही तर ठेवत जावा. एवढ्या आनंदात आज लेकरानं घरी जायचं आणि तुम्ही सगळ्या मातानं तुम्ही सुद्धा अगदी आनंदात उड्या मारत जायचं. हा तुम्ही सुद्धा टाना टाना उड्या मारत जायचं सगळ्या मातानं. आणि घरात गेल्यानंतर सासू पुढं आले कसं करता खरं सांगा? सासू पुढं आले कसं करता? बेडकासारखं नाक असं फुगवता, नागिनी सारखं फुसफुस 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 करता, नवऱ्याकडे बघून असं बोट काय मोडता. आज तसं करायचं नाही. आज घरात जायचं, सासू पुढं आले सासूकडे पाहिजे असं करायचं. आत्या मग करायचा. म्हातारी जगाला तर मुक्का घेऊन टाकायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली की तिला सोडायची नाही. महेशच्या कृपेने सापडलेली आहे. तिच्या जवळ बसायचं, दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुक्का घ्यायचा. आत्या मग करायचा. हा तुझ्या सासून तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर इकडे ये, शाळेमध्ये काहीतरी ठेवलं होतं, तुझी बायको गेलती, आल्या तसं कसं तरच करायला लागल्या. एक गाल सुजवला, दुसरा गाल बाकी आहे. आणि मग नवरा घरी आल्या नवऱ्याकडे बघायचं नास करायचं. येस माय डार्लिंग आय लव्ह यू नाच करायचा. नवरा सुद्धा दान करून खाली पडला पाहिजे. एवढ्या आनंदात आज प्रत्येकाने घरी जायचं. आणि पोरानं तुम्हाला खरं सांगू का, आपल्याला ताण नाही तणाव नाही. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणजे वसंतांकरे. 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या आणि माझ्या लेकीनं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर. झाडावरचा पक्षी उठू देत नाही. पण इयत्ता पहिली ते चौथीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्याने यांनी पाडली. कीर्तनकारांच्या तोंडाला तर या कार्ट्याने फेस आणलाय. शिक्षक तर घड्याळ लावून बसतोय, शाळेत 5 कधी वाजतात आणि कार्ट घरला कधी जातंय. आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जातंय. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा अंगठ्या बिंगट्या घालून असा नटून थटून मी बसलेलो होतो. आणि एक मॅडम अशी पर्स लावून डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट, इयत्ता पहिली ते चौथीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट मोठा गट म्हणल्यानंतर माझं पाय थरथर कापायला लागलं. मी म्हणलं मॅडम एक काम करा, माऊली एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडमला हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, मागं बसवली तर चालतील का? मागं म्हणल्यावर मी पण म्हणलं ठीक आहे, पाठीमागं बसाव, पण हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचे. माझ्यापासून चांगली 200 फूट लांब कार्टी बसवायची. जर का कार्टीने दंगा केला मग काय खरं नाही. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं मला वळा करून गेलं. म्हणलं
वसंतराव संपलं तुमचं व्याख्यान. मग माझ्या लेकरांना आज घरी जायचं, सोशल मीडियावरती वसंत अंकारे नाव टाकायचं, क्षेत्र नाही हजारो व्हिडिओ असे थैताय थैताय नाचत येतात बघ. असाच खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र आणि धर्म त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो. आहा लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानात गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणलं हळूच माग हात लावला, बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं कार्ट्यानं आलाय का कुठं फाटल्या, तर खालनं मला म्हणते कसं फसवलं, कबाड फोडीन म्हणलं तुझी असली कार्टी लक्षात घ्या. एकदा तर एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालामध्ये फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते खुर्चीवर उभं राहिलेलं मिशीवाला आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्या मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. मी पण जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं काय रे माझ्या शोन्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनं ओरडलं, ए बॉब जरा खाली येतोस का म्हणलं. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलो. म्हणलं काय ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या तूच खाली गप्प बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी एका वेळेला पिलं. परत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. माझ्या लेकीनो, माझ्या मातानो. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरानो, पळत आज घरी जायचं आणि आईला हा प्रश्न विचारायचा. आणि माझ्या लेकरा, ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, हंबरडा फोडल ती माऊली. पोरा, कारण 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. पोरा, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ज्या लेकराला 9 महिने साहेब मी माझ्या उदरामध्ये ठेवलं, गेली 9 महिने साहेब त्या लेकराची मी वाट क्षणाक्षणाला पाहते साहेब. साहेब 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 माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे साहेब, माझं लेकरू वाचलं पाहिजे. पोरानो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली बघ. याच आईच्या तोंडावर आम्ही थोपण निघून चाललो, याच आईला आम्ही पोलीस स्टेशनला उभा करू लागलो. कारण माझ्या पोरा, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरानो आज तुम्हाला सांगून जातो. माझ्या लेकरानं, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुम्हाला मी सांगून जातो बघ. पोरा, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला आहे, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल, तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल, तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्याजवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्याजवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल, आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल, तर त्या देव
ती नाही का ग बोलवत? ए पोरीनं, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. ए टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ, हंबरडा फोडेल बघ ती माऊली. ए तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. ए अक्का 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 करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकरू. ए तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. ए आता शिकून मोठा झाला पण गरीब बहिणीला मात्र विसरून गेला. ए हा बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ, स्वतः उपाशी राहणारा. ए स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हातानं तिला घास भरवणारा तो. ए गरीब बाप फटक्या कपड्यावरचा तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडा आहे 50 ठिकाणी फाटलेला आहे. ए अंगावरती एकच लुगडा आहे 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माई माऊली तिची आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. ए तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडाल आणि तुझी आई तुला म्हणाल खराय बोरी खराय. हे बोरी खराय 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे बोरी तुझं वय 1 वर्षाचा होता बघ, तुला सुद्धा अंगा कांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होते तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटण्यासाठी. पण जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर नाही पोरी, माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. हे आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी, मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गा, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गा, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर्र करत पुरी, काळीज माझं सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या उंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पोरी. बाप जिवंत असताना थोडस गरम करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. 1 घास चिवचा 1 घास काऊचा, 1 घास चिवचा 1 घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत 1 घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडं आता. लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडं. एका गावाला काय अखंड पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पोरी. कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या तुझा एकच देव आहे पोरी, ज्या देवाचं नाव साला बाप आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरानो. पण ही आई आम्ही विसरलो, हा बाप आम्ही विसरलो. त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का पोरीनो. बघ पप्पा माझ्या पायाला माती लागते हो, माझ्या पायाला चिखल लागतो हो म्हणता क्षणी तुला खांद्यावर उचलून घेत होता, तुला शाळेपर्यंत सोडायला येत होता. माझ्या लेकीला शाळेला उशीर होतो पण तुझा बूट काढून अंगणामध्ये तुझा बाप ठेवत होता. शाळेतून आल्यानंतर तुझ्या पाठीवरचं दप्तर अगोदर तुझा बाप घेत होता. तू झोपल्यानंतर माझी लेक थकती म्हणून तुझा पाय सुद्धा तुझा बाप दाबत होता पुरी. पुरी रात्रीची लाईट गेल्यानंतर माझ्या लेकीला गरम होईल म्हणून हातामध्ये टॉवेल घेऊन रात्रभर तुला वारं घालत होता पुरी. पोरा हा बाप तुला कळाला का. बघ
पहाटेच्या थंडीमध्ये जेव्हा अंतुनात तुम्ही झोपलेला असताना पोरांनो, तेव्हा तुझा बाप कुठल्या तर शेतात कुठल्या तर पिकाला पाणी पाजत असतो. कारण माझं पोरग आता 10वीला आहे, माझं पोरग आता 9वीला आहे. पोरीनो, या महापुरामध्ये पीक वाहून चाललं होतं बघ पोरी. त्या पिकासाठी तुझा बाप रडत नव्हता, तर त्या पिकाबरोबर माझ्या लेकरांची स्वप्न वाहत चाललेत म्हणून तुझा बाप हंबत फोडून रडत होता. पोरीनो, हा बाप तुम्हाला कळाला का? पोरानो, त्या आईला धमकी देता मला मोबाईल दे बघ. अगं जेवणाच्या ताटावरचा तुझा बाप उठतो, गावात कुठं तर जातो, व्याजानं कर्जानं पैसा आणून तुम्हाला मोबाईल देतो, आणि त्याच मोबाईलच्या माध्यमातून कुठला तर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. त्याला मेसेज काय पाठवता, आणि आई बापाच्या शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोपण त्या बापाच्या तोंडावर काय थुंकता. पोर IPLच्या रना मोजत बसला र तुम्ही. IPLच्या रना मोजत बसला. यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. त्यांच्यासाठी फटाक्या काय वाजवता. पण नालायकाना, तुमच्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं किती राना काढल्या याचा हिसाब कधी पोरानं तुम्ही केला का? कधी बापाच्या गालावरून पोरानं हात फिरवला का? कधी बापासाठी टाळी वाजवत पप्पा आय लव्ह यू पप्पा, तुम्ही माझे हिरो आहात पप्पा, पोरानो कधी बोलला का? नाही रे पोरानो. कुठला तर बेगडी नायक येतो तुम्हाला म्हणतो रमी खेळो, कोणतरी येतो तुम्हाला म्हणतो मावा खाव, गुटखा खाव, विमल खाव. पोरानो, ते तुमचे आदर्श झाले. त्यांच्या कुत्र्याजवळ सुद्धा तुम्हाला किंमत नाही, त्यांच्या चपलाजवळ सुद्धा तुम्हाला किंमत नाही पोरानो. पण घरातला बाप मात्र तुमचा दुश्मन झाला. चांगला सांगणाऱ्या बापाला तुम्ही पायाखाली घेऊ लागला, आणि व्यसनाच्या विळख्यात जे तुम्हाला अडकवू लागले त्यांना मात्र तुम्ही आदर्श मानू लागला. म्हणून आज तुझ्या समोर उभा होतो बघ. पोरा, एकही पोरग व्यसन करणार नाही बघ. अरे व्यसन करायचं माझ्या लेकरानं, पण 2 तासानं उतरणारं व्यसन शंड आणि नामर्द करतात. व्यसन करायचं तर माझ्या संभाजीराजाच्या बलिदानासारखं व्यसन करायचं पोरा. 400 वर्ष होत आली पण साला अजून व्यसन उतरत नाही बघ, अजून नशा उतरत नाही बघ पोरा. व्यसन करायचं तर आई बापाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे असं कर्तृत्वाचं व्यसन करायचं. पोरीनं, म्हणून तुम्हाला सांगतोय 5 मिनिटामध्ये थांबतो बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. झाला वेळ आज तर हो दे बघ पोरी, फक्त 10 मिनिटं बघ पोरी घरायची. आज एक काम करायचं पोरानं, इथून पळत पळत जायचं बघ. आईला 2 प्रश्न विचारले, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. पळत पळत जायचं बघ, पळत पळत जायचं बघ, आणि घरामध्ये बापाची वाट बघायची. पळत पळत जायचं बघ, आणि घरामध्ये बापाची वाट बघायची बघ. घरामध्ये बापाची वाट बघायची. 7 वाजलेत अजून बाप आला नाही, 8 वाजलेत अजून बाप आला नाही. पण आज बापाला भेटल्याशिवाय झोपायचं नाही, आज बापाला डोळे भरून बघितल्याशिवाय झोपायचं नाही. तुझी आई म्हणेल काय झालं ग, जेवण कर की झोप की ग. मला माझ्या दादांना भेटायचं, मला माझ्या आबाला भेटायचं, मला माझ्या अण्णांना भेटायचं, मला माझ्या बाप्पाला भेटायचं. आणि जसा बाप येईल रात्रीच्या 10 वाजले, बाप आला आला भाग. एकच काम करायचं पोरीनं, एकच काम करायचं, पळत पळत जायचं भाग, पळत पळत जायचं, आणि समोर उभे असलेले आपल्या बापाला करून मिठी मारायची पोरानो. एवढा खट्ट मिठी मारायची बापाला, एवढा खट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, पोरी काय झालं, काय झालं. असं हंबरडा तू कधी सोडला नव्हतास पोरी. काय झालं, तुला आई काय बोलली का, तुला बाई काय बोलल्या का, तुला कोणी काय बोललं का, तुझा भाऊ तुला काय बोलला का, सांग. त्या नालायकाची चमडीच लोळवतं सांग मला. त्यावेळेला पप्पाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बाप्पाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोललं, मला कोणी काय नाही बोललं पप्पा, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा 1 वर्षाचे होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. पप्पा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा, मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा. पप्पा आणि जसं तुम्ही येत होता पप्पा, पळत पळत येऊन तुम्हाला कडकडून मिठी मारत होती, आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा, पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून
तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती. पप्पा 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 पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती. पप्पा रात्रभर पप्पा तुमच्या छातीवर मी येऊन झोपत होती. पप्पा पप्पा पण आता मी मोठी झाली. आता मी शाळेला जाते. आता मी कॉलेजला जाते. आता तुम्ही मला आवडत नाही. पप्पा आय हेट यू. पप्पा मी तुमचा तिरस्कार करते. पप्पा मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते. पप्पा पण मी तुमच्या समोर येत नाही. पण आज गेली होती पप्पा. शाळेमध्ये गेली होती. पप्पा शाळेमध्ये गेली होती. एक बाप नावाचं परिवर्तनाचं वादळ ऐकून आली मी. पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा म्हणून मोठी मारते. पप्पा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा म्हणून मिठी मारते. पप्पा ए पोरानं आज पळत पळत घरी जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. ए पोरानं कधीतर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं बघ. कधीतर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचा. 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे. हातात थाळी फेकून देतं. तोंडात भात काढून टाकतो आणि ते पोरग म्हणतो मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंग खांद्यावरती खेळत नाही. मग त्या बापानं कधी मला घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो यांना सापडलो. इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या गालावरून हात भरवत एखादा घास भरवत मला कोण म्हणाल का मीच तुझी आई आहे रे. मीच तुझा बाप आहे. कोणतरी येईल का. कशी दिसत असेल माझी आई. कसं असेल माझा बाप. हे पोरानं बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरानं तेव्हा ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानं. कारण तुमच्या पाठीमागं तुमचा बाप उभा. सगळं कपड्याचं दुकान पोरानं तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरांनो. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर मागून आवाज येतो दाद्या दिदे आवडलाय काय शर्ट चल उचल पैशाचं मी बघतो. पैशाचं मी बघतो चल उचल. ती सगळे कपडे तुमचे होतात. त्या सगळ्या वस्तू तुमच्या होतात. बाप म्हणतो दाद्या पैशाचं मी बघतो. अरे घर सोडतानाच तुझी आई मला म्हणाली अहो पोरांना आवडल ते घेऊन द्यावं. अहो माझ्या अंगावरचं हे दागिनं काय कामाचं आहे. आपली लेकरच आपला दागिना आहे. आपली लेकरच आपला दागिना आहे. आपलं पांग फेडते. हे पोरानं ती सगळ्या वस्तू ती सगळी कपडे तुमचे होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला. माझ्या बापानं पॅन्ट घेतली. माझ्या बापानं हे घेतलं. माझ्या बापानं ते घेतलं. बिना बापाचं पोरगं कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बघ. बिना बापाचं पोरगं कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बघ. आणि तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार होतो सांगा माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. तो पोरगं डोळे भरून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतो. पळत पळत घरी जातो. आपल्या आईच्या घरामध्ये पडतो आणि हंबरडा बोलत आपल्या आईला म्हणतोय आया ग माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे. मला ग त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा या बापाला बघू नका. सहलीचं पैसे भरायला येतो ना त्या बापाला बघू नका. बापाला जर बघायचं असेल ना माझ्या लेकरानं रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं पोरानो. त्याच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय ना पोरानं तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं पोरानं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला. पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. या बापाला लाचार करू नका. आज इथं शपथ घ्या पोरानो. व्यसन तर मी करणारच नाही पण मी कोणाला व्यसन माझ्या मित्राला करू देणार नाही पोरानो. हा उद्याचा भारत आहे. तोच मर्दा जो व्यसन करतही नाही कोणाला व्यसन करूही देत नाही पोरा. एक शत्रूंच्या स्त्रियांचं रक्षण करणारा हा राजा
या पोरी म्हणजे आपल्या जबाबदारी आहेत पोरांनो. ही शाळेत सुरक्षित आली पाहिजे आणि ही घरापर्यंत सुरक्षित गेली पाहिजे. कारण काही लांडगे कुत्रे शाळा कॉलेजच्या बाहेर फिरतात पोरांनो. आज एका 3 वर्षाच्या लेकीला रे मारून टाकलं. याच साताऱ्या जिल्ह्यामध्ये एका हरामखोर कुत्र्यानं माझ्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड घालून तिच्या डोक्याच्या चिंध्या केल्या. गाड पोरांनो, एवढ्या स्वस्त आहे का आमच्या लेकी सांगा. म्हणून गाव फिरत असतो, घसा तोडून रक्त आटून मी सांगत असतो काय माझा स्वाद. पण मला ट्रोल केलं जातं, मला हल्ला माझ्यावर केला जातो. का? तर माझ्या लेकरांना मी गांजा पिऊ नका सांगतो, माझ्या लेकरांना मी विमल खाऊ नका म्हणून सांगतो, माझ्या लेकरांना मी व्यायाम करा म्हणून सांगतो. म्हणून माझ्यावरती हमले होतात पोरांनो. पण तुमचा बाप आहे, तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीमाग आहे. कुठल्या कुत्र्याला मी भेट नसतो बघ पोरा. आणि म्हणून पोरी तुला सांगतो बघ पोरी, जीव गेला तरी चालेल पोरी, जीव गेला तरी चालेल. आपला इमान कधी विकायचा नाही. पोरांनो, तुमच्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते 2 मिनिटात सांगतो, मी तर थांबतो बघ. पोरी, ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं मिळालं, चांगलं खानदान मिळालं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं बापर काही दिवसात भर करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईनं तुझा बाप लई ओरडतो. का ग का रडतेस का? रडू नका. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची, तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता. म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा घरी लवकर या पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे बघा. पप्पा मी तुमच्यासाठी थालीपीठ बनवलंय पप्पा, या पप्पा आपण दोघं जेवायचं एका ताटात. उशिरा आला तर मी जेवणार नाही बघा. आणि खरंच मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरणावरती दिसायचं नाही बघ. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो? म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100-200 रुपये देता का हो? मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. आईला सांगू नका पप्पा, आई मला लई ओरडते. बापानं तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतेस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचा पैसा पप्पा. आता कोणाला सांगू ग? अगं मी कधी आपल्या गोष्टी आईला सांगितलेत का? आणि 200 रुपयानं काय होतंय? 500 रुपये ठेवल्यात बघ खालच्या खिशात, जा घेऊन जा. माझं बाळ आहे तू, माझं पिल्लू आहेस तू, जा घेऊन जा. आता कोणाला समजावू ग? पोरी, तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बघ, पण जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पोरी. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी. तुझी आई म्हणते अहो डोळं का लाल झालं? तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय अगं साबण गेला ग डोळ्यात. साबण नाही गेला पोरी, तुझा बाप आंघोळीच्या पाण्यामध्ये लय रडला बघ तुझ्यासाठी पोरी, लय रडला बघ. लग्नपत्रिका वाटायला तर लय आनंदानं फिरत असतंय बघ, पण रात्रीच्या अंधारात एकटच रडत बसतय. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझं पाखरू भर करून उडून निघून जाणार. 12:30चं तांदूळ आहे बघ पोरी. नटून थटून नवऱ्याबरोबर लग्नाच्या बहुल्यावरती तू उभी आहेस बघ. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बहुल्यावरती येत आहे. तू आशीर्वाद घेत आहेस, भेट वस्तू घेत आहेस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहे. आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बघ. तिथं मात्र तुझा बाप हसत फिरत आहे बघ. तिथं मात्र तुझा बाप हसत फिरत आहे. जेव्हा पोट भरून जेव्हा चला, कोणी उपाशी राहायचं नाही, कोणी उपाशी राहायचं नाही. तुझा बाप पैशाचा पुरता घेऊनच फिरत असतो. लहान लेकरांशी तर त्याला गोड बोलत असतात. अरे बाळानो, ताटात काय ठेवायचं नाही. 2-2 लाडू 2-2 जिलेबी घेऊन पळा, चला आपल्या दिदीचं लग्न आहे चला. पोरी बघता 3 वाजता बघ सगळा लग्न मंडप मोकळा होतो. जेवणाच्या पंक्ती सगळ्या समजात बघ. पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात आणि नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगत नवऱ्याचा हात धरून जसे लग्नाच्या बहुल्यावरून तू खाली होतेस ना बघ. त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा हा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी, परत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि हंबरडा फोडत तुला म्हणतो 20 वर्ष तुझ्या आई बापानं आणि मी तुला
तळ हाताच्या फोडासारखं दाबलं आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग, आमच्या समोरून निघून चाललीस की ग. हे पोरी, आज घरी कसं जाऊ पोरी, आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. मम्मी मम्मी करत माझ्या मागं लागणार माझं लेकरू माझं पाखरं आता मला या घरात दिसायचं नाही केला. हे बरे, तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, लग्न मंडपात उरल्या सोडलेले सगळे रडत असतात. तर त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, परत परत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो, हे काढतोय कोणी रडायचं नाही. चला माझ्या दिदीचं नवीन आयुष्य. हे बरे, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हाला दोघांना घेऊन येतो, गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो, तुला हसत हसत म्हणतो जा बोरी चल जा, रडायचं नाही, चल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी, फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ पोरी. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत येतो बघ, लग्न मंडपाला बोलून घेतो, इकडे यार बाबा तुझे किती पैसे आज उद्या माझ्याकडे असतील बस्तवाल्या, तुझे कपडे अंगावर चढून माझं लेकरू काही झाग दिसत होतं, दिल्यात तुमचा पैसा, सब मंगल आहे, सब आनंद आहे, आलात आनंद वाटला. हे जेवणवाल्या जेवण काही झाग बनवलं होतंस, बोट चाटत लोक गेली, हे लाडू जिलबी घेऊन पोरं पडत होते. तुझं किती पैसा आजच घे, उद्या म्हणशील रामराव लेकीच्या लग्नातलं जेवणाचं पैसे का बरं बाकी ठेवलं. हे स्वातंत्र्यवाल्या परत या इकडे चला, ठरल्याप्रमाणे हे तुमचं पैसा आणि 5,000 रुपये तुम्हाला जादा देतो बाबा. लय भारी वाजत होता माझा लेकरू जाताना. ए बोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशिवली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरे. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचं मुख घेतो आणि तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आश्रून जो ओला चिंप करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे, त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे, त्या भंग्याचं नाव साला बाप आहे, त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे पोरी. त्या हमालाचं नाव बाप आहे. जेवणामध्ये टाकतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावरचं टाकतो आणि भर पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरांनो, बाप बाप. ज्या बापाला आम्ही पोलीस स्टेशनला उभा करतो तो बाप, जो बाप कधीच आम्हाला जिवंतपणे कळत नाही, मेलेला बाप कधीच आम्हाला मिठीमध्ये घेत नाही पोरांनो, तो बाप. ए पोरीनो, पोलीस स्टेशनला असा तुमचा बाप उभा असतो पोरांनो. का? पोराकडे गांजा सापडली, पोरानं पोरगीला छेडलं, पोरग तुमचं गांजा पिताना सापडलं, पोरग गाडीवरून बिना लायसन्स सापडलं. बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो रे. वाघासारखा बापाला तुम्ही कुत्र्यासारखं लाचार करता का रे पोरानं? पोराच्या खिशामध्ये सर सिगारेट सापडलं हो. तुझ्या बापाचा फोन येतो मला, सर 4 दिवस तुमच्या जवळ ठेवाल का सर? का रे पोरा, तुझ्या बापानं का टाचा घासल्या तुझ्यासाठी आणि तुझ्याच खिशात जहर तंबाखू सापडू लागली आणि शाळेच्या पाठीमागे जर तू तंबाखू खात असलास पोरा, काय करायचं? त्या शिक्षकांनी जीव द्यायचा का रे नालायकाने? काय करायचं त्या बापाने रे? बाप स्वप्न रंगवत होता, अगं पोरगं आपलं मोठं झालं की मला जरा आराम मिळत. नालायकानो, त्याच बापाच्या तोंडावर थुंकू लागला, तुम्हाला थोडस ओरडलो, तुम्हाला थोडासा एखादा फटका दिला, त्याला माझ्या विरोधात उठू लागला तुम्ही. आणि ते पडद्यावरचे बेगडी नायक तुम्हाला खोटं प्रेम करायला शिकवलं, दारूचा ग्लास कसा हातात धरायला तुम्हाला ज्यांनी शिकवला, रमी 3 पानं खेळायला ज्यांनी शिकवली,
ते तुमचे आदर्श झाले आणि घरातला बाप आणि आम्ही मात्र तुमच्या डोळ्यामध्ये शत्रू झालो. कारण एकही पोरगा व्यसन करणार नाही, एकही पोरगा. आजच या अण्णांच्या समोर, अण्णांच्या मुशीमध्ये, या पैसे गावामध्ये तुम्ही शपथ घ्यायची पोरांनो. एकही पोरगी आपल्या आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. पोरी इकडे बघ, पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा आहे, बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे, आईचा पदर भिजलेला आहे, बापाचा शर्ट भिजलेला आहे. तुझा बाप पोलिसाला सांगत आहे, साहेब काही वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेलो आणि माझी पोरगीच परत आली नाही साहेब, माझी पोरगीच परत आली नाही. या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. तुमच्यापेक्षा वयानं 10-10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही, 3 वर्षाचं यश त्या हराम कुत्र्याला कळना, 16-17 वर्षाच्या पोरीच्या टोक्यात दगड घालू लागला तो हरामी. तो येतो काय, तुम्हाला खोटं खोटं सगळं सांगतो काय. बापावर तुमचा विश्वास नाही, आईवर तुमचा विश्वास नाही, शिक्षकांच्यावर तुमचा विश्वास नाही आणि त्या कुत्र्यावर विश्वास ठेवता आणि त्या हरामीसाठी आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना लाज नाही का ग वाटत पोरीनं? हे प्रेम आहे का ग पोरी? प्रेमाच्या विरोधात नाही, पण हे प्रेम आहे का पोरी? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम असू शकतं का मला सांग? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं तुला परदेशामध्ये विकतं ग पोरी? गायब झालेल्या जरा लेकींची यादी घेऊन ये ग पोरी. कुठे गेलं माझ्या यादी? गायब झालेले लेकी मगाशी आले होते ना साहेब, जा जरा त्यांच्याकडे. महाराष्ट्रातली नाही ग, देशाची लिस्ट घेऊन ये माझ्या गायब झालेल्या लेकींची ग पोरीनो. का ग का प्रेम आहे? अगं बापाला 1 पेन मागत होतीस, 50 पेन देत होता, 1 चप्पल मागत होतीस, 5 चप्पल आणत होता, एका ड्रेससाठी ते साताराच्या सगळ्या शहरात फिरवत होता. आणि तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करेल ग पोरी? सांग मला, सांग पोरी, तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करेल? अगं तो कुत्रा तुम्हाला फसवतो ग पोरी. मावा खातो साला, बाहेर पचा थुकत उभा असतो आणि तू त्याच्या विश्वास ठेवतीस आणि पोलीस स्टेशनला येतीस. तुझा बाप तिथं येतो, दीदी घरला चल, पोरग चांगलं नाही, चांगलं पोरग बघूया दीदी, माझ्यासाठी राहू दे, आईसाठी तर चल. तेव्हा पोलिसांना सांगतीस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. अरा जन्म दिलेला बापाला ओळखत नाही, तो कुत्रा तुझा झाला पोरी. आता सोशल मीडियावर मला लई ट्रोल करतात बघ, रात्रंदिवस ट्रोलिंग सुरू आहे. पण ज्याच्या पाठीमागे छत्रपती बाबासाहेब असतात, मी पण कोणाच्या बाला भीत असतो, कारण तुम्ही माझ्या जबाबदारी आहे, तुम्ही माझ्या लेक्या, छत्रपतींचा आदेश आहे. एकही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थोपं निघून जाणार नाही, एकही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. छत्रपतीने तुझ्या हातामध्ये ताकद दिली, मनगटामध्ये ताकद दिली. आला तसा कुठला कुत्रा तर नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्यामध्ये. तो आवजी जाऊ आहे, तो माझी सावित्री बाई आहे, तो माझी आलेली आई आहे, तो माझी ताराराणी आहे बपोरी. ते तुझी ओळख आहे. आणि वर पोलिसांना सांगता बापावर केस दाखल करा, आम्हाला धोका आहे म्हणून. कसला ग धोका? अगं लहानपणी अंगठा फुटला तर तोंडात अंगठा घेऊन पळत होता की ग पोरी. आणि जोपर्यंत जखम बरी झाली नाही रोज तुझ्या आईला ओरडत होता, माझं लेकरू, माझं लेकरू. माझ्या लेकराकडे तुझं लक्ष नसतं. आज तिने सांजाला मावळता सूर्य आहे, अण्णा समोर आहेत, ते बघ अण्णांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आलेले आहेत. पोरी नीट बघ, बघतो बघ, अण्णा माझ्या ऐकतायत बघ पोरी. त्या अण्णांची शपथ आहे, एकही पोरग व्यसन करणार नाही, जीव गेला तरी भेंकर आपल्या कुठल्याही मित्राला व्यसन करू देणार नाही. एकही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. तुला इथं बघ पोरी, इथं बघ, तुला तुझा बाप एका मिनिटात दाखवतो बघ पोरी, एकाच मिनिटात दाखवतो. काही इथं बाप 8-10 बाप आलेले आहेत का आपल्या लेकी बरोबर, लेकरा बरोबर, आपल्या लेकीचा लेकराचा कार्यक्रम बघायला काही 7-8-10 बाप आले असतील इथं या गर्दीत, तर जरा हात वरती करा, जरा हात वरती करा. बिंदास बापाने हात वरती करा. 10-15 बापाने उभं राहा, जागेवर उभं राहा. बंधू जागेवर उभं राहा, बिंदास उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. त्या 10-15 बापाने जरा जागेवर उभं राहा. आणि या सगळ्या बापांना 10-15-20 बापांना जरा विनंती करतोय, बिंदास या, पुढे या, इथं या लेकरांच्या समोर या माझ्या समोर या विचार मंचावरती या लवकर, बिंदास या. जेवढे बाप उभे आहेत, 8-10 बाप, 15 बाप, या लवकर. आज नाही तर परत कधीच नाही, लक्षात घ्या. आज नाही तर परत कधीच नाही. माणुसकीचा हा यज्ञ आहे. हे राष्ट्र आपलं, ह्या लेखी आपले. आणि सगळ्या बापांना इथं विनंती करतोय, अण्णांच्या
जवळ जरा इथं उभं राहायचं, इथं उभं राहा, या विचार मंचावरती जा, वरती जा, जा वरती जा, जा वरती जा, जा. ए पोरीनं बाकी कोणी हलायचं नाही. ए दिवस फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पोरी. माझं आयुष्य आता संपलं, माझ्या लेकरांचं आयुष्य मला घडवायचं आहे म्हणून तुमच्यासाठी हा 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 तुमचा बाप आहे. बरोबर, थांबा इथंच थांबा, हा इथं थांबा, पुढे थांबा, हा इथं थांबा, इथं जवळ थांबा. हा कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकरांनी जरा हात वरती करायचा आहे. चला लवकर. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या मुलांनी आणि मुलीने हात वरती करायचा आणि जागेवर उभं राहायचं. चल जागेवर उभं राहा पोरा, जागेवर उभं राहा. चल आणि ये इथं ये, माझ्या समोर ये. चल लवकर ये, लवकर ये. बाकी कोणी हलायचं नाही, बाकी कोणी हलायचं नाही. चाल पोरी इथं ये, माझ्या समोर ये. चाल लवकर ये माझ्या लेकरा, चाल लवकर ये माझ्या लेकरा, माझ्या समोर ये, माझ्या समोर ये. चाल ए पोरी, चाल ए पोरा इथं ये, इथं काम चाल माझ्या लेकरा, चाल लवकर ये. आणि आता मी काय सांगतो नीट ऐकायचं पोरानं. पण त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे वाचायला मिळणार नाही माझ्या लेकरा. आज मी काय सांगतो तेवढं नीट ऐकायचं. मेल्यानंतर बापाला जाळतात. नीट ऐक रे पोरा, मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरानो. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर तुमच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते, रोज आपला बाप मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. हात जोडून सांगू का अण्णांच्या समोर, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं पोरानो. ना जगता येतो ना मरता येतो. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती पोरीनं तर छत्रपती नसतो, बुद्ध नसतो, तू नसतो, मी नसतो. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटंसं रोपटा वाढतो ना, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पोरी. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 100% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही त्या माऊलीनं करून दाखवलं. साला 9 महिने उपाय आम्हाला जागा दिली, नाहीतर आमचा उगमस्थानच झाला नसता पोरी. ते आमचं उगमस्थान आहे बघ, ती माऊली म्हणजे आमचा देव आहे बघ पोरी. पण आईच्या आई इतकंच, आईच्या खांद्याला खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधाला आपल्या डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता. कारण माझा अश्रू माझ्या कुटुंबानं बघितला तर माझं कुटुंब झुरण झुकून मरण म्हणून सगळे अश्रू लपून लपून आपल्या लेकरांच्यासाठी आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे. ए पोरी, ए जगातली सगळ्यात श्रीमंत तू व्यक्तीस. कारण कित्येक लेकरांना वाटतं घरी पळत जाऊन आपल्या बापाला कडकडून मिठी मारावी. पण ब्रह्मांडात विलीन झालेला बाप झाला परत कधी खाली येत नसतो. पण तू आज नशिबान आहेस. आज परत जायचं बघ पोरी. 1 वर्षाचं व्हायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला एवढ्या कडकडून मिठी मारायची पोरी. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकली नव्हती पण आज सांगतो, माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे. जाबो रुपा समोर तुझा बाप उभा आहे. जाबो ना तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. तेरा जा तळ जा तळ जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. तिथं उभा आहे तिथं जाऊन मिठी मार. तेरा मिठी मार. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. घट्ट मिठी मार. तेरा सोडू नको ही मिठी पोरा, सोडू नको ही मिठी घट्ट मार. हो पोरानो, हा तुमचा बाप पोरीनो. हो या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग पोरी मला. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? हा रडणारा बाप खोटा आहे का मला सांग पोरा. हा बाप खोटा आहे का मला सांग. व्यसन करशील का पोरा? या बापाच्या तोंडावर ठेवशील का पोरा? या बापाची चूक आहे. हो पोरीनो सांगा, पोरीनो सांगा मला. या बापाला पोलीस स्टेशनला उभं करायला का? सोन्यासारखा तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो की का पोरी? सांग मला, सांग काय चूक आहे पोरी? ए पोरीनं चला बापाच्या पाया पडा एकदा. चला पाया पडा पोरीनं, बापाच्या पाया पडा पोरीनं, बापाच्या पाया पडा. झुका पोरीनं झुका. हा पोरी हा तुझा देव आहे. डोक्यावरती ठेवा, डोक्यावरती ठेवा. डोळे झाका 1 वर्षाचा व्हा. आई बापानं आयुष्य दिलं फक्त 1 तास, 1 मिनिट फक्त आई बापासाठी द्या. डोळे झाका आणि डोळ्यासमोर आणा आई बापाला. आई बाप घरी नाहीये, सोडून गेला, निघून गेला, आता परत कधीच येणार नाही. तरी सुद्धा त्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. आणि आईला डोळ्यासमोर मारा एक कडकडून मिठी. कवलावरचा नैवेद्य आई बापापर्यंत पोचला की नाही माहिती नाही, पण आज आजची तुझी ही प्रार्थना आई बापापर्यंत नक्की पोचेल. एकदा बापाला डोळ्यासमोर आणा, बापाला सांगा, पप्पा एक मिठी मारायची राहून गेली होती तुम्हाला. खूप तुम्ही आमच्यासाठी केलं पोरीनो.
घरातल्या बापाला डोळ्यासमोर आणा आणि सांगा बापाला जीव गेला तरी चालेल पप्पा, मी कधीच तुम्हाला सोडून निघून जाणार नाही पप्पा. मी कुठल्या खोट्या प्रेमासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. पोरांनो घ्या शपथ, मी कोणताच व्यसन करणार नाही, मी कधीच व्यसनी होणार नाही, मी कधीच आत्महत्या करणार नाही. घ्या शपथ. हाथ खटे, सब मंगल है. बसा सर. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. नाही जरा 1 मिनिट उभं राहा. आज या लेकराने मला इथं बोलवलं. सर कोणतंही राजकारण नाही, कोणताही धर्म नाही सर, काही नाही. फक्त माझ्या लेकरांना आई बाप तुमच्या मुखातून मला सांगायचं आहे. अरे बाळा उन्हामध्ये कशी मुलं बसवशील सर? मंडप घालतो सर, सगळं काय करतो, पण तुम्ही आला पाहिजे सर, तुम्ही आला पाहिजे. हट्ट होता त्या लेकराचा, हट्ट होता. सकाळ संध्याकाळ रोज फोन येत होते. मीही तयार झालो. आज हे 2-3 व्याख्यान लेकराला हो म्हणून सांगितलं. आलो. खऱ्या अर्थानं तुम्ही निर्व्यसनी आज होणार म्हणत नाही, झाला मी म्हणतो. लक्षात घ्या, हे माझे वाघ आहे, हे बछडे आहे. तुमच्यात जर काही परिवर्तन झालेलं असेल तर या लेकरामुळे, या विचार मंचावर बसलेल्या प्रत्येकामुळे. पुत्रा येऊन आमच्या डोक्यात दगड घालण्याची पिशाच काही पोरीनो. आज उघडपणे सांगतोय, कुठल्या पोराला जर व्यसन लागलेलं असेल, चुकून पाय घसरला असेल, आई वडिलांना सांगू शकत, शिक्षकांना सांगू शकत नाही. पोरांनो मी आहे, माझ्याकडे या. हजारो लेकरं माझ्याकडे येतात, मला फोन करतात, सगळ्या वैयक्तिक सगळ्या समस्या मला सांगतात. 99-22-80-86-89-56-87-33-28 दोन्ही फोन नंबर सोशल केलेले आहेत. मी फोन नाही उचलला, एक मेसेज टाका, मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पूर्वी काही लेकींचे फोन येतात, सर चुकून पाय घसरला होता, त्या हरामीकडे माझा फोटो आहे, मला ब्लॅकमेल करतोय सर, मला फोन करतो, मला त्रास देतो. असा कुठला कुत्रा, असा कुठला कुत्रा जर माझ्या लेकीला त्रास देत असेल, बिंदास मला सांगा. एक पोरीनो काळजी करायचं नाही, कारण तुमच्या पाठीशी ही सगळी लेकरं आहेत. लक्षात घ्या, हत्तीसारखी लेकरं आहेत. कधीही तुम्ही त्यांच्या समोर जाऊन उभं राहू शकता. हा वसंत हंकारी तुमच्या पाठीशी आहे. बस आता रडायचं नाही पोरीनो. या अश्रूंना अग्नी बनवायची, या अग्नीमध्ये आपल्या आई बापाची सेवा करायची, राष्ट्राची सेवा करायची, रागिणी व्हायचा, एवढंच सांगायला मी आलो होतो पोरांनो. बस एवढं सांगतो. महेश आणि हे सगळे अण्णांच्या पासून सगळे मान्यवर, आपण मला या लेकरांची सेवा करण्याची संधी दिला, मी धन्य धन्य झालो. फक्त अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.